कसे आहात सर्वजण? मजेतच असताल हो की नाही? आज आहे मावशीचा बड्डे. अजून इथेच आहे मी हडपसरला मावशीच्या घरी. तर आज झाले आता आमची सर्व कामं वगैरे झाली, परंतु आज कामवाली बाईच नाही आली. तर आम्ही सर्व कामं उरकली आणि संध्याकाळी आम्हाला जायचं आहे लवकर हॉलवर, कारण आम्ही गेल्याशिवाय हे नाही होणार ना, म्हणजे सर्वजण येणार आहेत तर आम्हालाच आधी जावं लागणार आहे. तर चाललं आहे. आज आहे मावशीचा 85वा बड्डे आणि करणार आहेत माझे भाऊ चांगल्या पद्धतीने. सर्वांना बोलवलेलं आहे, सर्व काही झालेली आहे तयारी. आणि 85वा बड्डे म्हणजे माइलस्टोन आहे ना, माइलस्टोन आहे आयुष्याचा, हो की नाही? आणि मग असं आहे बघा, चालले झालेले सर्व काम. आता फक्त आज मला थोडीशी भाजी वगैरे चपाती वगैरे करायची, कारण का जास्त हे नको करायला, संध्याकाळी आहेच सर्वांना. तर असं आहे बघा, आमच्या मावशीची मुलं आहेत ना, त्यांनी सर्व व्यवस्था केलेली आहे चांगल्या पद्धतीने. आणि तिचा 85वा बड्डे आता करणार आहे आज. असं आहे बघा. इथं आले मी आणि आता आहे इथेच. बघूया आता कधी मावशी जा म्हटले, म्हणजे जायचं काही नाही, माझ्या मनावर आहे. कधी जा, कधी मावशी म्हटली की तुला किती दिवस राहायचं आहे राहा बाई, मला काय त्याच्यात प्रॉब्लेम नाही. उलट मला चांगलंच आहे, माझीच मदत म्हणजे मावशीला माझी खूप मदत होते ना सर्व गोष्टी. बघा, माणसाचं एकच आहे, ऐत खाऊ माणूस कोणालाच नको आहे. म्हणजे नुसतं ताट पण उचलून न ठेवणारा काम करणारी व्यक्ती असली ना, ती सर्वांना हवीशीच असते, नाही का? म्हणजे एखादी व्यक्ती सर्वांना मदत करणारी असली ना, तर ती मला कोणीच कंटाळत नाही. उलट मी कुठं गेली ना, तर मला सर्वजण म्हणतात राहा बाई कशाला जाते असं आहे. तर माणसाने असंच राहावं, माणसाच्या नाकातोंड म्हणजे डोळ्यावर येऊ नये. आपण गेलं ना तर आपलं तिथं रिस्पेक्ट, आदर हा झालाच पाहिजे. नाहीतर कशाला आली बाई फुकट खाऊ असं बोलायला नको, आहे की नाही? तर असं आहे बघा. धन्यवाद.